ओके थँक्यू. आणि गाडीला डॅश मारला आपल्या मागून येऊन तो बिचारा धडकला. हे गेलंय आतमध्ये. दिसतंय का तुम्हाला आत गेलेलं? तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही. आता मी इथे गाडी लावली होती ना, तर एकाने गाडीला डॅश मारला आपल्या मागून येऊन तो बिचारा धडकला. हे गेलंय आतमध्ये. दिसतंय का तुम्हाला आत गेलेलं? तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण हे गेलंय आतमध्ये. हे पण बाहेर निघालं होतं, जे मी आता हाताने लावलं. सेट झालं. ठीक आहे, चलो. एवढी काय काळजी घेत नाही मी गाडीची. जे होतंय ते व्हायला द्यायचं. चलो आपण काहीतरी खाऊ, नाश्ता करू, चहा पिऊ आणि पुढे जाऊ. सो हा रहमतपूर फाट्यावरती मी आलो आणि इथे शक्यतो चुकायला होतं, पुलावरून पुढे जायला होतं. पण आज गुगल मॅपवरती लक्ष बरोबर होता, लाईव्ह घेत नव्हतो, त्यामुळे बरोबर आलो. जनरली ना इथे मी आलो तर माझं लाईव्ह बऱ्याच वेळेला चालू असतं, मॅक्झिमम टाइमला. आज बिना लाईव्हचा आलोय, सकाळ सकाळचा आलोय. वाईट वाटतंय, ट्रॅफिक खूप आहे म्हणून, पण ठीक आहे. तेवढंच एक सकाळचा प्रवास. आणि तुम्हाला बघायला मिळते सकाळी हे काय आहे ते. रात्री तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असाल, सकाळी पण बघा. तर ही तुम्ही बघताय शेती, आणि तुम्हाला इथे डोंगरावर दिसते ना, ही आहे ऊर्जेची शेती, जी आहे काळाची गरज. ही बघा, ही आहे ऊर्जेची शेती, काळाची गरज. आमच्याकडे बऱ्यापैकी तुम्हाला पवनचक्क्या बघायला मिळते. फ्युचर आहे, मानव आहे ना मानव, शेवटी येणार तर हेच आहे. मला वाटत नाही की मोबाईल ह्या सिनरीला जज करेल म्हणून, पण ही एक अप्रतिम सिनरी आहे. अप्रतिम सिनरी म्हणजे लिटरली टूरला आल्यासारखी सिनरी आहे ही. टुरिंगच आहे हे, दुसरं काही नाही. ह्याला दुसरं नाव मी देईन घराकडे चाललोय म्हणून, पण धिस इज अ टुरिंग. इतकं भारी वाटतं ना हे साताऱ्यातून सांगलीकडे जाताना. खूपच भारी वाटतं, खूप जास्त भारी वाटतं. ओके थँक्यू. आणि गाडीला डॅश मारला आपल्या मागून येऊन तो बिचारा धडकला. हे गेलंय आतमध्ये. दिसतंय का तुम्हाला आत गेलेलं? तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही.